ही बाईक सारखी दिसते। हा जो पॅटर्न इलेक्ट्रिक सायकल मध्ये एक युनिट घेते म्हणजे तुम्हाला पार्ट 2000 रुपीज पासून भेटेल। तर हे 750 रुपये 5000 पासून सुरुवात भेटेल। हेल्मेट आणि हे काही सेट आहे। एक जेल कव्हर येणार आहे त्यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे। आज आपण ऑलविन सुराणा सेल्स या शॉपला भेट दिली आहे, जिथे आपण इलेक्ट्रिक सायकल्स रेग्युलर सायकल बघणार आहोत। आणि हे जे शॉप आहे हे आहे इंद्रप्रस्थ लँडमार्क या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरलाच आपलं शॉप आहे। याचं लोकेशन मी तुम्हाला दाखवते। शॉपच्या अगदी समोर तुम्हाला हा रस्ता दिसतो आहे। आता हा येतो कुठे, ही बाजू आहे बघा, इथून येणारा जो मेन रोड आहे तो आहे खडी मशीन पासून कात्रजकडे जाणारा रस्ता। आणि उजव्या हाताला तुम्हाला कान्हा वेजे हॉटेल दिसणार आहे आणि लँडमार्क तोच आहे। तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरच सुराणा सेल्स असणार आहे। या बाजूला हा पुढे जो रस्ता आहे हा पुढे जातो गंगाधामकडे आणि या बाजूला बघा नमो हॉस्पिटल्स आहेत, अगदी वॉकिंग डिस्टन्स वर आहेत आपले शॉप पासून 5 मिनिटाच्या अंतरावर नमो हॉस्पिटल। दोन्ही लँडमार्क मी तुम्हाला सांगितले। आपण आता शॉपला भेट देऊया। चला, आज आपण काय काय व्हरायटी येणार आहे आणि काय काय नवीन पॅटर्न आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत ते बघणार आहोत। सायकल तर सर्व जणांना माहिती आहे, रेग्युलर तुमची मुलं वापरतच असतात, परंतु आज मी काहीतरी युनिक व्हरायटी पण तुम्हाला दाखवणार आहेत आणि सगळ्याचे रेट मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात मी फर्स्ट फ्लोर पासून करते, कारण की अगदी लहान मुलांपासून आपल्याला सायकलचे किंवा गिफ्ट पर्पज साठी तुम्हाला काय काय देऊ शकता असे पॅटर्न आपण बघणार आहोत। जाऊ शकतो किंवा वॉकर म्हणतात खूप जण, याचा फोल्ड होतो आणि एकदम छोटा फोल्ड होतो। घरामध्ये आपण तो फोल्ड अगदी कुठेही ठेवू शकतो। हे बघा, अगदी छोटासा फोल्ड होतो, घरामध्ये जागा जरी कमी असेल तरी तुम्हाला त्याचा वापर होणार आहे। 500 रुपये गिफ्ट साठी तुम्ही हे वापरू शकता किंवा त्यांना योग्य वाटेल मुलांना न्यायला। याला कुशन वगैरे दिलेला आहे, मुलांना अडचण होणार नाही, पायाला अवघडल्यासारखं होणार नाही। आता हे गिफ्ट द्यायचं म्हटलं तर याचं काय प्राइस बसणार आहे? जर की हे गिफ्ट द्यायला गेलेत आपण तर हे म्युझिक सिस्टम आणि पॅरेंटल कंट्रोल साठी हे अराउंड तुम्हाला 900 to 1100 च्या मध्ये भेटतो। आणि लाईट वेट आहे, एकदम सहज आपण नेऊ शकतो गिफ्टिंग साठी, गिफ्टिंग पर्पज साठी किंवा तुमच्या मुलांसाठी। हा पण पॅटर्न आहे। यामध्ये कार्टून मध्ये तुम्ही म्हणताल तर यामध्ये जर की स्टार्टिंग प्राइस बघायची आहे तुम्हाला तर हे 750 रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस आहे। आता सॅम्पल दाखवते, तर मागच्या बाजूला तुम्हाला अजून पॅटर्न आहेत। सेकंड शॉप आहे पुण्यामधलं आणि एज ग्रुप जे आहे मॅम तर आपण 1 इयर पासून प्लस कुठेही देऊ शकतो आपण। ओके, आणि याचं विशेष काय असणार या बाईक? याच्या विशेष असं आहे मॅडम, याला मॅजिक कार असंही म्हणलं जातं आणि पांडा गाडी असंही म्हणलं जातं। याला फक्त स्टेअरिंग फिरवलं की ते ऑटोमॅटिकली पुढे पाठीमागं पण होऊ शकतो आणि बाळ आपल्या पायाने सुद्धा याला ऑपरेट करू शकतात, खेळू शकतात। म्हणजे रेंज असणार यामध्ये जर की घ्यायला गेल्यात आपण मॅम तर यामध्ये रेंज जे आहे मिनिमम जे आहे 1100 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे, जवळपास 1 वर्षापासून घेऊन 6 ते 7 वर्षापर्यंत। ओके, यानंतर ही जरा मजबूत बाईक आहे बघा, याला कुशन वगैरे दिलेला आहे आणि एकदम सुरेख पॅटर्न आहे। याला कुशन दिलेला आहे इथे प्रॉपर, मुलांना अवघडणार नाही। पॅन्डल आणि याचे जे चाकं आहेत ही पण मला मजबूत दिसत आहेत एकदम। आणि कलर व्हेरिएशन मध्ये तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर असणार आहेत। थोडस आपण इथं वर दाखवूया, यामध्ये कलर व्हेरिएशन्स बघा तुम्हाला भरपूर आहेत। म्युझिक यामध्ये जर की घ्यायला गेलं मॅडम तर याच्यात मिनिमम जे आहे 1100-1200 पासून स्टार्टिंग रेंज आहे। मग सेम ह्याच्यात पण जसं मॉडेल कंपनी वाईज डिफरंट आहे मॅडम। हे आपण देऊ शकतो अराउंड 3-4 मंथ्स पासून। 3-4 मंथ्स पासून हे जाऊ शकतो जवळपास 1-2 वर्षापर्यंत चालू शकतात। त्याच्यामध्ये जे आहे मिनिमम तुम्हाला पार्ट 2000 रुपीज पासून भेटेल। मग सेम ह्याच्यात पण ऍज पर द मॉडेल। आता हा जो बघितला आहे हा डिफरंट टाइप मध्ये, याच्यात 3 फंक्शन्स आहे, ज्यात बाळ बसू पण शकतो आणि झोपू पण शकतो। हे जे आहे जवळपास तुम्हाला 3-3.5 पर्यंत बसतो। हे पण 2 in 1 आहे। हा ऍज अ ट्रायसिकल म्हणून पण तुम्ही युज करू शकता आणि ऍज अ तो स्ट्रॉलर जो आपण दाखवला तो तसा पण युज करू शकतो। ह्याची जी सीट आहे ते पूर्ण फोल्ड पण होती आणि पूर्ण सिटिंग मध्ये पण येते, म्हणजे झोपता पण येईल यामध्ये बाळाला। झोपता पण येईल। आणि इव्हन दो त्याच्या व्यतिरिक्त हँडल जो आहे, हँडल सुद्धा हा तुमचा ऍडजस्टेबल आहे, हा वर पण होऊ शकतो आणि हा झोपला की आपण खाली पण करू शकतो। ओके, 2 in 1 हे जे आहे 2 in 1 ह्याची प्राइसिंग जी आहे ती जवळपास तुम्हाला 4,500 पर्यंत बसते। पण मग ग्रुप मध्ये आवडणारा पॅटर्न आहे, पाय ठेवायचा आणि प्रेस करून पुढे जायचं। प्राइस घ्यायला गेले तर 900 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे। 900 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे बघा। एकही बाईक दिसते अगदी आणि चालवता पण येते तशीच। यामध्ये आपल्याकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही पॅटर्न अवेलेबल आहेत। बाईक मध्ये पण सर्व व्हेरिएशन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आता यामध्ये बघा तुम्ही स्कूटर एक बाहेर कुठं मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, दिसायला एकदम
रिअल स्कूटर सारखं आहे हे बघा. आणि बाईक मध्ये तर सर्व व्हेरिएशन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. सर्व जर की घ्यायला गेले तर मिनिमम तुम्हाला 3,500 रुपयापासून पुढे भेटेल याच्यात. ओके. आणि 4 व्हीलर घ्यायची असेल तर 4 व्हीलर मध्ये जर की घ्यायची असेल तर मिनिमम तुम्हाला एक 5,000 सुरुवात भेटेल. बेल्ट वगैरे सेफ्टी बेल्ट सर्व दिलेलं आहे. साठी 3,500 आपल्याकडे 2 व्हीलर्स चालू होतात आणि 4,500 4 व्हीलर चालू होतात. तर मिनिमम ही आहे अशा छोट्या टाइप मध्ये. तर याच्यात जर की घ्यायला गेले तर पार तुम्हाला 2,300 रुपयापासून सुरुवात होणार आहे. 2,300 रुपीज. आणि मग पुढे तुम्ही घेताल तसे रेट वाढत जातील. हो. आणि पॅटर्न तुम्हाला हवे ते उपलब्ध राहणार आहेत. तुम्हाला माझ्या मागं सर्व बघा सायकलच दिसत आहेत. जशी ग्राउंड फ्लोअरला आहोत, खालच्या बाजूला तुम्हाला सर्व आपल्या मोठ्या लोकांना मुलींना उपयोगी पडतील अशी मुलींच्या सायकल्स अवेलेबल राहणार आहेत. जवळपास 4,000 रुपीज पर्यंत. 4,000 रुपीज पासून चालू. Yes. कलर व्हेरिएशन्स पॅटर्न खूप अप्रतिम आहेत. पुढे आपण थोडस पुढे आलेलो आहे तर हे मला स्पोर्ट्स लुक दिसत आहेत या सायकल. हे जे आहेत मॅडम हे गिअरवाले सायकली आहेत. ओके. स्पोर्ट्स लुक सायकली प्रॉपर. ओके. याच्यात 2 टाइप्स आहेत. एक रेग्युलर फ्रेमिंग आणि एक अलॉय फ्रेम मध्ये येतात. अलॉय म्हणजे ती लाईट वेट सायकल असते. आपण करू शकता किंवा जे ट्रेक्स वगैरे करतात ऑन रोडिंग ऑफ रोडिंग त्यांना उचलून घेऊन जायची वगैरे लागती तर ते पण आपण युज करू शकतो. तुम्हाला लाईट वेट मध्ये स्पोर्ट साठी लागणारी जी सायकल लागते तर ती सुद्धा आहे आणि रेग्युलर सायकल पण आहे. तर रेग्युलर सायकल स्पोर्ट्स मध्ये काय रेंज पासून रेग्युलर स्पोर्ट्स साठी आपल्याकडे ह्या सायकल्स आहेत. यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे? यामध्ये स्पोर्ट्स मध्ये जर की घ्यायला गेलेत तुम्ही त्याला डिस्क ब्रेक वगैरे सगळं काही येणार आहे. बट नॉन गिअर मध्ये जर की घ्यायला गेलेत तर अगदी तुम्हाला 7,500 सुरुवात होणार आहे. आणि गिअर मध्ये घ्यायला गेलं तर गिअर मध्ये जर की घ्यायला गेलं तर अगदी तुम्हाला 9,000 सुरुवात होणार आहे. पुढे तुम्ही घेताल तसं डिपेंड आहे. स्टार्टिंग प्राइस मी तुम्हाला सांगितलंय. इथं आल्यानंतर अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रत्येक व्हरायटी मी तुम्हाला सांगत राहिले तर व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हालाच कंटाळा येईल व्हिडिओ बघण्याचा. तर एकच करायचं, जास्तीत जास्त आपल्या फॅमिली मेंबरला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांची हेल्थ पण छान राहणार आहे, गिफ्टिंग पर्पज साठी पण छान असणार आहे आणि सर्व वयोगटातील खरेदी तुम्ही एकाच छताखाली करू शकणार आहात, ते पण अगदी होलसेल प्राइस मध्ये. आता हे जे पॅटर्न आहेत हे कोणते आहेत सर? हे जे आहेत हे प्रॉपर रेग्युलर यूज साठी गिअरवाले सायकल्स आहेत. ओके. गिअरवाले सायकल्स अगदी डेली पर्पज साठी तुम्हाला वापरायचे असतील तरी डेली तुम्ही एक्सरसाइज पर्पज साठी किंवा स्कूल कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी ते युज होतं. यामध्ये काय स्टार्टिंग असणार आहे? यामध्ये जर की घ्यायला गेलेत मॅडम तर कमीत कमी तुम्हाला 9,000 सुरुवात आहेत. लुक 2 व्हीलर अगदी 1 लाखाच्या पुढे जातीये. प्रत्येकाला खरेदी करणं शक्य नसतं आणि आपल्याला कमी टप्प्यासाठी असं काही हवं असतं की आपल्याला कमी किमतीमध्ये भरपूर उपयोगी पडणारी गोष्ट. रेग्युलर यूजला बेस्ट आहे. कॉस्ट सेव्हिंग प्रोडक्ट आहे तुमचा. पेट्रोलला ऑप्शन आहे. इको फ्रेंडली सायकल आहे. तुम्हाला नेचर वाईज तुमचा हेल्थ फिटनेसवर पण काम करणार आणि तुमचा टाइम ऍक्सेस पण वाचवणार. आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त लिथियम आयन बॅटरी असल्यामुळे ही तुम्हाला मेट्रो परमिटेड सुद्धा आहे. तुम्ही मेट्रोमध्ये कुठं कॅरी करू शकता ही. तर इलेक्ट्रिक सायकल मध्ये आपल्या इथं जी स्टार्टिंग प्राइस असणार आहे ती काय असणार आहे सर? इलेक्ट्रिक सायकल मध्ये जर की तुम्ही घ्यायला गेलेत तर मिनिमम प्राइसिंग जी आहे ती तुम्हाला फक्त 25,000 सुरुवात आहे. 25,000 रुपीज. वा, अगदीच मस्त आहे. साधारण सायकल चालू केली आणि आपण जर चार्जिंग केली तर ती किती तास चालू शकते? ही जी आहे ही तासावर नाही तर किलोमीटरवर चालते. ही जी आहे 1 चार्ज मध्ये तुमची जी आहे जवळपास 30+ किलोमीटर जाणार आहे. अगदीच छान. माझ्या ज्या मैत्रिणींना कॉलेजला जाण्यासाठी सायकल हवी आहे, बाईक नको आहे, तर त्या नक्की ही खरेदी करू शकतात. फक्त आणि फक्त 25,000 चालू आहे. IP65 रेजिस्टंट आहे. सो जर की तुम्ही आता जसं बाहेर पाऊस पडतोय भर पावसात पण तुम्ही जर की ही चालवली तरी तुम्हाला काय अडचण नाहीये. फक्त जर 2 व्हीलरच्या ऑप्शनला काहीतरी घ्यायचं असेल ते पण अगदी सुंदर आणि स्वस्त आणि मस्त, तर तुम्ही नक्की ही सायकल घेऊ शकता. इन्क्वायरीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची. अजून आपल्याकडे इलेक्ट्रिक मध्ये काय काय व्हरायटी आहे ती आपण लगेच बघणार आहोत. बॅटरी आहे ही रिमुव्हेबल आहे. ही तुम्ही घरी जाऊन चार्ज करू शकता, ते पण आपल्या घरच्या प्लगवर. फक्त आणि फक्त 1 युनिट घेते, म्हणजे तुमचे 8 ते 10 रुपये खर्च होणार आहेत. हा जो पॅटर्न आहे हा तुम्ही ज्यादा करून मूवीज मध्ये बघत असाल तर हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. सर याला काय म्हणतात आणि याचे उपयोग काय काय आहेत? हे जे आहे मॅडम याला किक स्कूटर असं म्हणतात. इलेक्ट्रिक किक स्कूटर. ओके. हा, आणि याचे उपयोग जे आहेत ते तुम्हाला फक्त रोमिंग साठी वगैरे आहेत. फॉर एक्झाम्पल कुठं तुम्ही आउट स्टेशनला गेलेत, रिसॉर्टला गेले किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सोसायटीमध्ये तिथल्या तिथं फिरवायचं असेल तुमच्या बंगल्यामध्ये, इंडस्ट्रियल प्लेसेस वरती,
हॉटेल्समध्ये पार्किंग वॅलेटला जर की इकडे तिकडे फिरायचं असेल. स्टार्टिंग प्राइस काय येते सर याच्यामध्ये जे आहे मॅडम स्टार्टिंग प्राइस आहे मिनिमम 15,000 पासून. ओके, एकदम सुरेख व्हरायटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पण इको फ्रेंडली आहे. चार्ज करावं लागतं, असं इलेक्ट्रिक जसे बॅटरीच्या आता टू व्हीलर्स आल्या आहेत, आपण जशी सायकल पाहिली तसाच हा पॅटर्न आहे. दिसायला एक गोड आणि ज्या अंतरावर आपल्याला चालणं शक्य नाहीये तिथं तुम्ही उचलून फोल्ड पण करू शकता, 4 व्हीलर मध्ये घालून परत कुठं लागेल तिथं युज करू शकणारी पॅटर्न आहे. यासोबतच अजून आपल्याकडे सर्वात सुंदर सायकल म्हणजे ही सायकल आहे. दादा ती पण एक दाखवा. एकदम हटके सायकल आहे बघा, ही बाईक सारखी दिसते. याचे टायर्स वगैरे तुम्ही बघताल एकदम मस्त आहेत. ही काय प्रकार आहे सर? ही पण एक इलेक्ट्रिक सायकल आहे मॅडम. ओके, हा पण समथिंग युनिक मॉडेल आहे. तुम्हाला फॅट टायर्स भेटेल, याच्यात तुम्हाला एक्सटर्नल गिअर सुद्धा भेटेल, तुमचं सीट हँडल ऍडजस्टेबल भेटेल आणि सर्वात इम्पॉर्टंट याचे जे आहे ही तुम्हाला पूर्ण फोल्डेबल भेटेल. तुमची पूर्ण बॉडी पण फोल्ड होणार आणि हँडल सुद्धा तुमचा फोल्ड म्हणजे 4 व्हीलर मध्ये आपण डिग्गीत ठेवून नेऊ शकतो. येस, कुठं तुम्ही फिरायला गेले आउट स्टेशनला किंवा तुम्हाला घरी घेऊन जायची असेल किंवा ऑफिसला गेले आणि ऑफिसला वरती घेऊन जायची असेल तर हे प्रोडक्ट बेस्ट आहे. मेट्रोमध्ये घेऊन जायची असेल तरी लिफ्ट मधनं वर घेऊन जाऊ शकता. पूर्ण फोल्ड होती, फोल्ड करून तुम्ही तुमच्या गाडीत ठेवा आणि कुठेही घेऊन जावा. आणि याची काय स्टार्टिंग प्राइस होती? याच्यामध्ये जे आहे मॅडम हा एकच मॉडेल असतो आणि याच्यापेक्षा अजून एक भारी असतो. हा जो आहे हा तुम्हाला फक्त अगदी 53,000 रुपीजला बसतो आणि वन चार्ज मध्ये हा तुमचा जवळपास 60 किलोमीटर जातो. मस्त. तर तुम्ही ही गावी घेऊन जाऊन तुम्ही शेतात जर की यायला जायलाय तिथं पण तुम्ही ही युज अप करू शकता. म्हणजे असं काही नाही रस्ता मऊच पाहिजे, काही गरज नाहीये. टायर्स जे आहेत तुमचे पंक्चर रेजिस्टंट आहे, सो त्यामुळे ते पंक्चर पण होणार नाही लवकरात लवकर. सो तुम्ही गावात पण हे युज करू शकता प्रॉपर. नमस्कार मित्रांनो, जर की तुम्ही आमच्याकडे इलेक्ट्रिक सायकल किंवा गिअरची सायकल घेतली तर या सायकलींबरोबर दोन्ही सायकलींबरोबर तुम्हाला फ्रंट अँड बॅक मडगार्ड हे भेटणार आहे, वॉटर बॉटल होल्डर हे बॉटल ठेवण्यासाठी एक भेटणार आहे, बेल ट्रॅफिकसाठी एक भेटणार आहे आणि एक लॉक. आणि याच्या व्यतिरिक्त फ्रंट अँड बॅक दोन्हीकडे तुम्हाला रिफ्लेक्टर्स जे आहेत ते रिफ्लेक्टर भेटणार आहे याच्या सोबत तुम्हाला. आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकी तुम्हाला सायकलला 2 सर्व्हिसिंग या टाइम पिरियड मध्ये फ्री भेटणार. की तुम्हाला अजून सेफ्टीसाठी कन्सर्न मध्ये जर की काय असेल तर भरपूर गोष्टी इथं तुम्ही बघू शकता दिलेल्या आहेत. त्याच्यात जे आहेत हे तुम्हाला लॉंग डिस्टन्स साठी जर की तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर हे वेस्ट दिलेले आहेत जे तुम्ही घालू शकता आणि ते ऍज अ तुम्हाला रात्री वगैरे चमकणार, हायलाइट होणार. आपण सायकलवर आहोत हे दिसण्यासाठी हो, रिफ्लेक्टचं काम करणार ते इन शॉर्ट. त्याच्या व्यतिरिक्त हे ब्लिंकर्स म्हणून जे आहेत याला आपण हे फ्रंट आणि बॅक हे दोन्हीकडे आपण ठेवू शकतो असे लाईट्स आहेत जे लावू शकतो. प्लस त्याच्या व्यतिरिक्त किड सेक्शन मध्ये हे इथं दिसतंय तुम्हाला हेल्मेट आणि हे काही सेट आहे जसं की हा तुमचा एल्बो गार्ड्स, नी गार्ड्स आणि हँड ग्लोव्स हे दिलेले आहेत. हे तुम्हाला पडू नये आणि तुमच्या मुलाला लागू नये त्यासाठी आहेत. ते तुम्हाला स्केटिंग मध्ये पण युज करू शकता अँड इव्हन दो तुमच्या सायकल मध्ये पण युज करू शकता. प्लस त्याच्या व्यतिरिक्त हा रेग्युलर एक जेल कव्हर येणार आहे तुम्हाला सीट मध्ये, जो हा कव्हर दिलेला आहे हा पण तुम्ही युज करू शकता. ओनली फ्रंट लाईट मध्ये पाहिजे तर ते पण युज करू शकता. लाईट प्लस हॉर्न हे जर की तुम्हाला हवं असेल अशामध्ये तर हे सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता, युज करू शकता. प्लस त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या सायकलमध्ये हवा कमी झाली, हवा वगैरे भरायची आहे तर हे पण पंप आहेत जेणेकरून तुम्ही हवा भरू शकतात. याच्यात फूट पंप पण येतो आणि हा रेग्युलर पंप पण येतो. आणि अजून भारी हेल्मेट वगैरे मध्ये बघायचे आहेत ज्याला फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे लाईट असतात असं जर की आहे USB चार्जिंग वरचं जे आहेत ते हे पण युज करू शकता तुम्ही दोन्हीमध्ये. हे एवढे प्रोडक्ट्स आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून पण भरपूर गोष्टी आहेत जे पॉसिबल नाहीये इथे दाखवणं, पण ते पण तुम्हाला भेटू शकतात.